नमस्कार, मी प्रसाद देशमुख आणि आपण ऐकत आहात सरकार नामाचे विशेष पॉडकास्ट राजकारण. पाकिस्तानात इम्रान खान यांची अटक, त्यांना मिळालेला जामीन आणि त्या दरम्यान त्यांच्या समर्थकांनी अगदी लष्कराच्या मुख्यालयापर्यंत चाल करण्यापर्यंत घातलेला धुडगूस, यानंतर पाकिस्तानमधील राजकारणाची दिशा काय आणि त्या देशाचं भवितव्य काय, हा मुद्दा समोर येतोय. पाकिस्तान निदान कागदावर तरी लोकशाही देश आहे आणि लोकशाही देशात मतदार ठरवतील त्यांनी राज्य करावं ही प्राथमिक गरज असते. या आधारावर आता निवडणुका झाल्या तर इम्रान सर्व विरोधकांना गारद करतील यात सध्या तरी काही शंका नाही, कारण इतकं पाठबळ त्यांनी आपल्या आक्रस्ताळेपणातून मिळवलंय. मात्र त्यांची प्रशासनाची पद्धत, भारतद्वेष तसंच अमेरिकेच्या विरोधातील टोकाच्या भूमिका आणि तसाच टोकाचा धर्मवादी बुरसटलेला दृष्टिकोन अशी होती. यातूनच हा नेता लोकशाही मार्गाने निवडून आला तरी देशातल्या प्रश्नांचा गुंता संपत नाही, किंबहुना तो अधिक वाढण्याची शक्यता दिसते. लष्कराचा आशीर्वाद राहील या भरोशावरचं राज्य करणारं सध्याचं शरीफ भट्टो यांच्या पक्षाचं कडबोळं, तसंच सत्तेत टिकवून ठेवायचं तर ते लोकशाहीशी सुसंगत नाही. यासाठी एकतर इम्रान यांच्या गैरव्यवहारांच्या आरोपांचं निमित्त करून त्यांना निवडणूक लढायला बंदी घालावी लागेल आणि लष्कराला थेट निवडणूक मॅनेज करावी लागेल. आणि हे उत्तर अंमलात आणणं सोपं नाही, असं वळण इम्रान यांच्या राजकारणानं आणलंय. त्यांना निवडणूक लढवायला बंदी आणली तर त्यांचे समर्थक देशभर गोंधळ माजवल्याशिवाय राहणार नाहीत आणि थेट सत्ता लष्करानं घ्यावी इतकी लष्कराची प्रतिमा उरलेली नाही. असा विचित्र पेच पाकिस्तानासमोर आहे. यातून अशांत, अस्थिर आणि आर्थिकदृष्ट्या गर्तेत निघालेला पाकिस्तान जगाला घोर लावणारा बनू शकतो. अमेरिका सोबत असल्याचं सांगतं, पण तेही टाळण्यासाठीच. आर्थिकदृष्ट्या खंगळलेल्या पाकिस्तानात माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनं आणि त्यानंतर त्यांच्या समर्थकांच्या उच्छेदानं एक अस्वस्थ कालखंड सुरू झाल्याची चिन्ह आहेत. इम्रान यांचं पंतप्रधानपद जाणं अटळ होतं. सत्तेत राहायचं तर लष्कराशी किमान सौहार्दाचे संबंध हा तिथला अनिवार्य निकष आहे. त्याबाहेर जाऊ पाहणाऱ्या प्रत्येकाला कधीतरी लष्करानं वटणीवर आणलंच होतं. इम्रान आणि लष्कर यांच्यातला छुपा संघर्ष अंतिमतः त्यांचं पद घालवणार हे उघड होतं. मात्र पद गेल्यानंतर अन्य नेत्यांप्रमाणेच किमान काही काळ तरी राजकारणातून अडगळणीला पडणं हे इम्रान यांनी नाकारलं होतं. त्यांनी थेट लष्कराला आव्हान द्यायला सुरुवात केली. हे पाकिस्तानमध्ये तुलनेत नवं होतं. त्यांना एका आर्थिक घोटाळ्यात अटक झाल्यानंतरही त्यांचे समर्थक पाकिस्तानमध्ये सर्वशक्तिमान मानल्या जात असलेल्या लष्कराला उघड आव्हान देत आहेत. इम्रान त्याला प्रोत्साहन देत असताना सत्तेतील शहबाज शरीफ सरकार किंवा लष्कर त्याला अटकाव करू शकत नाहीये. हे पाकिस्तानमधील वळण आहे. या घडामोडीतून इम्रान यांना किमान काही काळ निवडणुका लढवता येणार नाहीत अशा दिशेनं हे वळण घेऊन जाणार का, हा प्रश्न आहे आणि तो तिथल्या राजकारणात सर्वात कळीचा आहे. इम्रान रिंगणात असतील तर येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका इरिसिरीने लढल्या जातील हे उघड आहे. ते नसतील तर ही गणितं बदलतील. मात्र इम्रान असले किंवा नसले तरी पाकिस्तानचे खरे मुद्दे तिजोरीतील ठणठणातून आलेले आहेत. या मुद्द्यांना ना शरीफ सरकारकडे उत्तर आहे, ना लोकांना पेटवण्यासाठी अमेरिकेतून आपल्याच देशाच्या लष्करापर्यंत सर्वांच्या विरोधात दुगाण्या झाडणाऱ्या इम्रान यांच्याकडे आहेत. खरं तर पाकिस्तानमधील आर्थिक संकटाची पायाभरणी इम्रान यांच्या राजवटीत झालीये हे उघड आहे. पाकिस्तानातील पारंपरिक राजकीय प्रवाह असणारे भुट्टो आणि शरीफ यांचे पक्ष आणि इम्रान यांचा पक्ष यांच्यातील संघर्ष तसाच जुना आहे. शरीफ आणि भुट्टो या घराण्यातील नेत्यांचं आणि लष्कराचं नातं अनेकदा वळण घेताना दिसतं. या दोन्ही कुटुंबातील नेत्यांनी कधी ना कधी लष्कराचं वर्चस्व नको अशी भूमिका घेतली. मात्र पाकिस्तानमध्ये प्रत्येक वेळी सरशी लष्कराचीच होते आणि एकदा लष्करानं ठरवलं की सत्तेत बसलेल्यांची खुर्ची कोणत्याही मार्गानं घालवता येते. जसं नवाज शरीफ यांना दोषी ठरवलं गेलं ते सादिक आणि अमीन नसल्यानं. पाकिस्तानच्या घटनेत एक तरतूद आहे जिच्यामुळे सार्वजनिक जीवनातील पद भूषवणारा कोणीही कधीही खोटं बोलणार नाही आणि कधीही विश्वासघात करणार नाही याची हमी गरजेची असते. नवाज तसे नाहीत. त्यांनी काही माहिती लपवली हा त्यांच्यावरचा आक्षेप होता. इम्रान हे लष्कराने शोधलेलं उत्तर होतं. त्यांच्या आक्रस्ताळ्या आंदोलनाला लष्कराची फूस होती हे लपून राहिलेलं नाही. इम्रान यांची खुर्ची गेली त्यातही लष्कराची मर्जी फिरली हेच प्रमुख कारण होतं. अल्पमतात आल्यानंतरही इम्रान त्यांनी जमेल तितक्या कोलांट उड्या मारून सत्ता वाचवण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यांना पायउतार व्हावं लागलं आणि ते जाहीरपणे लष्कराला अंगावर घेऊ लागले. पाकिस्तानात हे पहिल्यांदाच घडत होतं. इम्रान आपल्या समर्थकांना उघडपणे चिथावणी देत होते आणि लष्कराविषयी कधी नव्हे असा रोष तयार करण्यात त्यांना यशही आलं. त्याचं प्रत्यंतर त्यांना मार्चमध्ये अटकेचा प्रयत्न झाला तेव्हा आलं होतं. त्यांना अटक करायला गेलेल्या सुरक्षा दलांना त्यांच्या घराबाहेर इम्रान त्यांच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरलं आणि त्यांना अटक करणं अशक्य बनवलं होतं. आताही त्यांना पाकिस्तान रेंजर्स या पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा दलानं अटक केली तेव्हा त्यांच्या समर्थकांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप. इम्रान यांना पाकिस्तानी रेंजर्सनी ताब्यात घेतलं. सर्वोच्च न्यायालयानं ही कारवाई बेकायदा ठरवून त्यांना जामीन दिला. त्यातून त्यांना लष्कराला अंगावर घेण्याचा आत्मविश्वास आणखीन वाढणार आहे. पाकिस्तानच्या इतिहासात माजी पंतप्रधानांना अटक करणं, तुरुंगात टाकणं, देशाबाहेर जायला भाग पाडणं यात अगदी नवं काही नाही. यापूर्वी याची सुरुवात 1962 मध्ये हुसेन सुहरावर्दी यांच्या अटकेपासून झाली होती. त्यानंतर जुल्फिकार अली भट्टो, बेनझीन भट्टो, नवाज शरीफ, शाहिद अब्बासी या पंतप्रधानांना कधी ना कधी अटक झाली होती. विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ हे जेल यात्रा करून आलेत. यातील बहुतेकांवर नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो या यंत्रणेनं कारवाई केलीये. याच यंत्रणेनं आता इम्रान यांनाही अटक केली. या NAB कडे भ्रष्टाचार शोधण्याचे प्रचंड अधिकार आहेत. इम्रान यांनी अल कादिर ट्रस्टसाठी बेकायदा पैसा वळवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आणि हा आरोप पाकिस्तानमधील त्यांची कारकीर्द धोक्यात आणू शकतो. इम्रान यांच्यावर 2 प्रकरणात खटले सुरू आहेत. एक तोफखाना प्रकरण म्हणून ओळखलं जातं. पाकिस्तानातील पंतप्रधानांना बाहेरच्या देशातून ज्या भेटी मिळतात त्या तोशखान्यात जमा करायच्या असतात. त्यातील काहीही घरी नेता येत नाही. अगदी फारच काही आवडलं तर त्याची रास्त किंमत देऊन नेताही येतं. इम्रान यांच्या कारकिर्दीत मिळालेल्या अशा वस्तूंमधील अनेक गायब झाल्याचं समोर आलं. त्यातील काही त्यांनी तशाच घरी नेल्या. त्याही पलीकडे काही मौल्यवान वस्तू चक्क विकूनही टाकल्याचा त्यांच्यावर आक्षेप आहे. त्याविषयी चौकशीला इम्रान सतत हुलकावणी देत आलेत. आपल्या विरोधात षडयंत्र रचलं जात असून त्यात लष्कराचा हात आहे असं ते वारंवार सांगतात. मात्र तोशखान्यात जमा करायच्या वस्तू बाहेर कशा विकल्या हे ते सांगत नाहीत. दुसरं प्रकरण अगदी गंभीर आहे. ते त्यांच्या अल कादिर ट्रस्टचं. इम्रान आणि त्यांची पत्नी बुरशा बीवी यांचा हा ट्रस्ट आहे. यासाठी बेकायदा देणग्या मिळवल्याचा इम्रान यांच्यावर आरोप आहे. या देणग्या मालिक रियाज या पाकिस्तानातील अत्यंत प्रभावशाली बांधकाम व्यावसायिकानं दिल्या आहेत. हा मलिक मागच्या काळात देशातील अव्वल बिल्डर बनला. तो नौदलासाठी घरं बांधण्याचा कंत्राट घेत आता त्याच्या कंपनीनं पाकिस्तानातील मोठ्या शहरालगत अक्षरशः हजारो एकरावर वस्ती उभा केल्या आहेत. त्याची चौकशी ब्रिटनच्या नॅशनल क्राईम एजन्सीनं सुरू केली. त्यात त्याच्या अनेक मालमत्ता ताब्यात घेतल्या गेल्या. 10 कोटी पाऊंडची त्याची बँक खाती गोठवली गेली. या तपासानंतर ब्रिटनच्या कायद्यानुसार या रकमा पाकिस्तानातून आल्यानं मूळ गुन्हा घडलेल्या देशात जप्त रक्कम परत पाठवण्याचा निर्णय घेतला गेला. ही रक्कम 19 कोटी पाऊंड इतकी होती. आता ती थेटपणे सरकारी खजिन्यात जमा व्हायला हवी होती. याच वेळी याच रियाजच्या विरोधात कराची लगत हजारो एकर जमीन बेकायदेशीररित्या ताब्यात घेतल्याचा खटला चालत होता. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं काही अब्ज रुपयांचा दंड भरण्यावर तडजोड केली होती. ब्रिटनमधून येणारे पैसे सर्वोच्च न्यायालयात भरावेत असं या रियाजनं सुचवलं आणि तसंच झालंही. म्हणजे जे पैसे गैरमार्गानं परदेशात पाठवल्याबद्दल जप्त होऊन सरकार जमा होणार होते तेच या बिल्डरचा दंड भरण्यासाठी वापरले गेले. हे करण्यात इम्रान यांच्या सरकारनं त्याला मदत केल्याचा आरोप आहे. पुढे या रियाजकडून इम्रान यांच्या अल कादिर ट्रस्टला शेकडो एकर जमीन आणि 5 अब्ज रुपये देण्यात आले असल्याची बाब समोर आली. या प्रकरणात NAB या तपास यंत्रणेनं इम्रान आणि अनेक संबंधितांना चौकशीसाठी पाचारण केलं. या नोटिसा धुडकावून लावणाऱ्या इम्रान यांना ते उच्च न्यायालयात अन्य प्रकरणासंदर्भात आले असता रेंजर्सनी अखेर अटक केली होती. तुर्तास त्यांना दिलासा मिळाला असला तरी तो देणाऱ्या न्यायाधीशांवर इम्रान यांच्या विरोधकांकडून थेट आरोप सुरू आहेत. आता लष्कराला हे करायचं आहे काय आणि तसं केलं तर आधीच खवळलेले इम्रान समर्थक ते मान्य करतील काय? यातून यादवीच्या उंबरठ्यावर पाकिस्तान उभा राहील का असे प्रश्न निर्माण झालेत. पाकिस्तानात ज्याला लोकशाही म्हणता येईल अशी व्यवस्था कधी स्थिरावलीच नाही हे खरं. मात्र लष्करालाच त्राता मांडण्याची एक परंपरा रूढ झाली होती. त्यातून लष्करानं आपल्या सोयीनं बंड घडवलं. निवडून आलेल्या पंतप्रधानांना, अध्यक्षांना
सोंगाट्यांसारखं वापरण्यात आलं. नको झाले तेव्हा फेकूनही देण्यात आलं. लष्कराने हस्तक्षेप केला अशा प्रत्येक वेळी लोक साधारणतः लष्कराच्या बाजूने राहिले. याचं कारण राजकीय नेते भ्रष्ट आणि अनैतिक सोडून राज्य करू पाहणारे असल्याचं लोकांच्या डोक्यात लष्कराने पक्क बसवलं होतं. याचा अर्थ तिथले राजकारणी स्वच्छच आहेत असं अजिबात नाही. भ्रष्टाचारात, घराणेशाहीत बुडलेले राजकारणी हे तिथलेही वैशिष्ट्यच आहे. मात्र पाकिस्तानमध्ये व्यवस्थेवर अंकुश ठेवणारं लष्कर या घोळाला तितकंच जबाबदार असताना साऱ्या वाईट गोष्टींची जबाबदारी मुलकी नेतृत्वावर आणि देशाचं रक्षण करण्याच्या नावाखाली आणि सर्व संपत्तीच्या स्रोतावर ताबा मिळवणारं लष्करच, अशी स्थिती तिथे आकाराला येत गेली. ती शरीफ यांना घालवून भुट्टोसाठी वाट मोकळी करणं, भुट्टोंना घालवून शरीफ यांचा मार्ग खुला करणं किंवा अलीकडे इम्रान यांच्यासारखं नेतृत्व उभं करणं, अशा खेळ्या करण्यात लष्कराला लाभाची ठरत आली. इम्रान यांच्या अटक नाट्यानं एका बाजूला लष्कराच्या या प्रकाराच्या प्रभावापुढं आव्हान उभं राहतं, जे पाकिस्तानमध्ये अघटित आहे. या स्थितीचे म्हणून तातडीचे परिणाम गोंधळात भर टाकणारेच आहेत. याचं कारण देशात प्रस्थापित असलेल्या लष्कराचा धाक कमी होणं, संपणं, त्यातून पर्यायी व्यवस्था काय, यातलं एक चमत्कारी गोंधळलेपण तिथलं साकारलं. दुसरीकडे अलीकडच्या काळात लष्कर थेट सत्ता हाती घेण्याच्या भानगडीत पडायलाच तयार नाही. त्यापेक्षा हव्या तशा सोंगाटा हलवणं अधिक सोयीचं बनलं. हायब्रिड डेमोक्रेसी म्हणून ओळखलं जाणारं हे मॉडेल लष्कराची साथ कुणाला, यावर सत्ता कुणाची याचा निर्णय करणारं असतं. मात्र त्यात मुलकी सत्तेचा म्हणूनही काही वाटा असतोच. इम्रान यांच्या अटकेनंतर या मॉडेलचं काय, असाही प्रश्न तयार होतो. त्याचं कारण, ज्याला पाकिस्तानमध्ये एस्टॅब्लिशमेंट असं म्हटलं जातं, त्या लष्कराला आणि त्यांच्या कलानं चालणाऱ्या मुलकी नेतृत्वाला इम्रान यांच्याकडे देशाची सूत्र जाणं नकोय. त्यांच्या कारकिर्दीचे देशावरील परिणाम उघड आहेत. दुसरीकडे इम्रान नको म्हणून ज्यांना लष्कर सत्तेत सहन करायचंय, त्यांच्या प्रतिमेच्या चिंधड्या आधीच उडवल्या गेल्या आहेत. त्यातही कधीतरी लष्कराचाच हात होता. यातून पाकिस्तानी जनतेसमोर पेच असा आहे की एका बाजूला भ्रष्ट व्यवहारांसाठी ओळखले जाणार आहेत, तर दुसरीकडे भीतीचं मार्केटिंग करून आणि समाजात कडवेपणाचे डोस अधिकाधिक मात्रेने देत सत्ता राबू पाहणारं नेतृत्व आहे. कोणतीही निवड पाकिस्तानला फार चांगल्या भविष्याची आशाही दाखवत नाही. धर्मवादी लष्कर आणि महत्वाकांक्षी पण भ्रष्ट राजकीय नेतृत्व, यातून पाकिस्तान असा कडेलोटाच्या दिशेने चालत आला हे नक्की.